नमस्कार, रोकठोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, वारसा म्हणजे नक्की काय हो? वारसा म्हणजे विचारधारा, वारसा म्हणजे चळवळ, की वारसा म्हणजे फक्त आणि फक्त प्रॉपर्टी? हे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे सध्या दादरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनावरून सुरू झालेला संघर्ष. बाबासाहेबांचे वारसदार असलेले आंबेडकर कुटुंबीय आणि त्यांच्या विरोधात बाबासाहेबांनी स्थापन केलेला द पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त यांच्यात सध्या जोरदार वाद पेटलाय. 1944 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दादरच्या पूर्वेला एक अर्धा एकर जमीन विकत घेतली. 36,500 रुपये देऊन खरेदी केली. त्यावर बांधलेली इमारत पुढे आंबेडकरी चळवळीचं केंद्रस्थान बनली, प्रेरणास्थान बनली. सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रस्टच्या नावानं त्यांनी ही इमारत बांधली. त्या ट्रस्टमध्ये आंबेडकर कुटुंबियांपैकी कुणीही नको असं त्यांनी तेव्हाच स्पष्ट केलं. मेरे बाद मेरा बच्चा अशी घराणेशाही राजकारणासह सगळ्याच क्षेत्रात हल्ली आपल्याला पावलोपावली दिसत असताना या सूत्राला सर्वात आधी छेद जर कुणी दिला असेल तर तो पहिला महामानव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आधी नायगावला असलेला बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस त्यांनी या इमारतीत आणला. उल्लेखनीय बाब म्हणजे त्या प्रिंटिंग प्रेसचं भाडं देखील ते या ट्रस्टला देत होते, स्वतः घेत नव्हते. बाबासाहेब किती ग्रेट होते याची साक्ष याच्यावरून पडते. पण आता त्याच इमारतीवरून हमरी तुमरी सुरू झाली आहे. शनिवारी पहाटेच्या अंधारात ट्रस्टनं आंबेडकर भवनचा आणि बुद्धिभूषण प्रिंटिंग प्रेसचा काही भाग पाडून टाकला. ही इमारत जुनी झाल्यानं ती पाडून त्या जागी 17 मजली भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. आंबेडकरांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते या नियोजित बहुमजली इमारतीचा पायाभरणी समारंभ देखील दिमाखात पार पडला. मग आता आंबेडकर कुटुंबियांचा इमारत पाडायला विरोध का? हा विरोध नेमका कशाला आहे? आंबेडकर भवन जुनं झालंय हा आक्षेप त्यांना मान्य नाहीये का? ते पाडायला त्यांचा विरोध आहे, की त्या जागी बहुमजली इमारत बांधायला विरोध आहे, की त्या नव्या इमारतीत आपल्याला जागा मिळावी यासाठीचा हा खटाटोप आहे? ज्या बाबासाहेबांनी ट्रस्टमध्ये कुटुंबातल्या माणसाला घेऊ नका असं वारंवार बजावलं, मग सरसत्वाचे निकष बदलून अधिक ट्रस्टींची नेमणूक करायची मागणी का बरं केली जाते? प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार नेमका कशा गोष्टीवरून वाद घालतायत? आंबेडकरांच्या या वारसदारांमध्ये एकवाक्यता आतापर्यंत का दिसत नव्हती आणि आता ती नेमकी का दिसते? जी इमारत खरं तर दलित चळवळीच्या एकतेचं केंद्र बनायला हवं, तेच दुर्दैवानी दुफळीचं केंद्र का बरं बनतंय? दलित चळवळीत प्रत्येकाची आपापली चूल मांडली जाते. ती चूल या निमित्ताने एकत्र होताना का दिसत नाही? आंबेडकरांचा वारसा जपणारं हे भवन ताब्यात घेण्याचे प्रयत्न ट्रस्टचे सल्लागार असलेले रत्नाकर गायकवाड आपली कुशाग्र अशी प्रशासकीय बुद्धिमत्ता वापरून करतायत का? या माध्यमातून आंबेडकर चळवळ संपवण्याचा घाट घातला जातोय का? सध्याचे ट्रस्टी कायदेशीर निकषाप्रमाणे निवडले जात आहेत का? आंबेडकर भवनाच्या जागी ट्रस्टला नेमकं काय उभारायचंय, त्यातून त्यांना पैसे लाटायचेत का? त्या नव्या वास्तूचा आणि आंबेडकरांच्या दलित चळवळीचा काय संबंध असणार आहे? हा वाद नेमका आहे कसला? वारसा जपण्याचा की प्रॉपर्टीचा? आणि या सगळ्या संघर्षातून आंबेडकर चळवळीला नेमकं काय मिळणार आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. आंबेडकर भवन सांगा कुणाचं? आंबेडकर भवन सांगा कुणाचं? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. हा संताप आहे आंबेडकरी अनुयायांचा, दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा. ते चिडले कारण त्यांचं श्रद्धास्थान असलेलं आंबेडकर भवन पाडण्यात आले. दादर पूर्वेला चित्रा टॉकीजच्या मागच्या बाजूला असलेलं हे आंबेडकर भवन म्हणजे दलित चळवळीचं महत्त्वाचं केंद्र. मात्र द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आणि आंबेडकर कुटुंबीय यांच्या कलहात ही ऐतिहासिक वास्तू वादग्रस्त बनली आहे. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसवर हातोडा चालवण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला. बाबासाहेबांची ही असणारी संपत्ती, बाबासाहेबांची असणारी अत्यंत अमूल्य असा ठेवा त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकंदरीत राष्ट्राबरोबर द्रोह केला असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांना ताबडतोबीने ताब्यात घ्यावं. आंबेडकर चळवळीचं एक केंद्र उद्ध्वस्त करण्याचं रत्नाकर गायकवाड यांचं कारस्थान असून पडद्यामागून कुणीतरी दुसरंच सूत्र हलवतोय असा भडीमार प्रकाश आंबेडकरांनी केलाय. ही आंदोलनं काही ठिकाणी चाललेली आहेत, उद्याही काही ठिकाणी आंदोलनं होतील, पण पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये ताकदीने बुधवारी आम्ही असताना त्या ठिकाणी उतरणार आहोत. आणि उद्देश आमचा एकच आहे की बेकायदेशीर रीत्याने कारवाई या ठिकाणी झालेली आहे
ज्यांनी कायदेशीर किंवा बेकायदेशीर कारवाई केलेली आहे त्यांना शासनाने ताबडतोब अटक करावी ही आमची असणारी मागणी. तर आंबेडकर भवनची इमारत जुनी झाल्यानं ती पाडण्यात येते. त्या जागी तब्बल 60 कोटी रुपये खर्च करून नवीन 17 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. ही नवीन इमारत देखील आंबेडकरी चळवळीचेच केंद्र असणार आहे असा दावा ट्रस्टच्या वतीनं केला जातोय. या वादामुळे अनेक प्रश्न नव्यानं ऐरणीवर आलेत. आंबेडकर भवनाची इमारत जुनी झाल्यानं ती पाडली जाते का? त्या जागी खरंच आंबेडकरी चळवळीचं बहुमजली केंद्र उभारलं जाणार आहे का? सरकार जाणीवपूर्वक आंबेडकरी चळवळीत हस्तक्षेप करतंय का? आणि आपल्या हातातलं सत्ता केंद्र निष्ठत चालल्यानंच आंबेडकर कुटुंबीय रस्त्यावर उतरलेत का? दलित चळवळीलाच आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आंबेडकर भवन सांगा कुणाचं या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला. तर त्याची चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत रत्नाकर गायकवाड. रत्नाकर गायकवाड हे माजी सनदी अधिकारी आणि द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार आहेत. रत्नाकरजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत अर्जुन डांगळे. अर्जुन डांगळे हे रिपब्लिकन जनशक्तीचे नेते आहेत. अर्जुनजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर हे देखील आहेत. आनंदराजजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि निवृत्त न्यायमूर्ती न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील. बी.जी. कोळसे पाटील सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. या चौघांना घेऊन आपण आंबेडकर भवन सांगा कुणाचं या प्रश्नाची चर्चा करणार आहोत. त्याचे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा जो आता मी चर्चेला घेतोय तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, वाद नेमका कशाचा? प्रॉपर्टीचा की वारशाचा? वाद नेमका कशाचा? प्रॉपर्टीचा की वारशाचा? आपण थेट जाऊया आनंदराज आंबेडकर यांच्याकडे. आनंदराज आंबेडकर, किमान एक गोष्ट तर बरी झाली की या आंबेडकर भवनामुळं तुम्ही असतील, प्रकाशजी असतील किंवा भीमरावजी असतील, हे तिन्ही आंबेडकर किमान चळवळीच्या निमित्तानं एका बाजूला आम्हाला पहिल्यांदा येताना दिसले. हे तर याचं श्रेय म्हणायला हवं. काय सांगाल? नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही तिघही एकत्र आहोत. जरी संघटना वेगवेगळ्या वाटत असतील तरी माझी युवकांची आहे, त्यांची वयोवृद्ध लोकांची आहे. त्यामुळं लोकांना असं वाटत असेल, पण एक आपण लक्षात घ्या, आंबेडकर चळवळीला अनेक वर्ष गटांचा शाप आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांना ऑप्शन दिलं आहे. ज्यांना गटांचीच इच्छा आहे त्यांनी एखाद्या गटात जावं आणि दुसऱ्या भावाच्या गटात यावं. पण या आंबेडकर चळवळीतले गट संपवावे याच्यासाठी चाललेला आमचा हा प्रयत्न आहे. नाही, बरोबर आहे. परंतु हे सगळं आपण दलित चळवळीतल्या तरुणांना, वृद्धांना, ज्याला पाहिजे ते, जिसको जो चाहिए वो, असे ऑप्शन देत आहे. परंतु आपण कधी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराच्या सभेमध्ये हिरिरीनं भाग घेतलाय असं काही फारसं पुढे आलेलं नाही. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की आनंदराज, हा नेमका वाद कशाचा? एक मिनिट निरुडगडजी, एक मिनिट. प्लीज. मी प्रकाश आंबेडकरांच्या अकोला मतदारसंघामध्ये नेहमी प्रचारात जातो. तिकडच्या अकोल्याच्या जनतेला तुम्ही विचारा. त्यामुळं हे जे आपण बोलता आहे हे आपल्याला कदाचित आपल्या माहिती नसावी यामुळे बोलत असा. ठीक आहे. हा वाद कशाचा आहे सांगा मला. आंबेडकर भवन ही बिल्डिंग धोकादायक आहे की नाही याचा? किती बिल्डिंग धोकादायक असताना अथवा नसताना? आनंदराज प्लीज ऐकून घ्या. ही बिल्डिंग धोकादायक आहे की नाही याचा वाद आहे का ही बिल्डिंग धोकादायक आहे अथवा नाही तरी देखील ती पाडली गेली याचा वाद आहे का पाडली गेल्यानंतर त्या जागी जे काही उभं राहणार आहे त्यात आपल्याला जागा मिळणार नाही याचा वाद आहे? बोला. हे बघा, यामध्ये पहिला जो तुमचा मुद्दा होता की ही बिल्डिंग इथे पाडली गेली, ती लिगली पाडली की इलिगली पाडली, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आधी हे जे तोतया ट्रस्टी आहेत, मुद्दामून हा शब्द वापरतो कारण अजूनही हे शेड्यूलवर नाहीत. इवन प्रॉपर्टी कार्डवर यांच्या नावाची नोंद नाही. जुने जे ट्रस्टी आहेत, ज्यांचे चेअरमन आस्वारे म्हणून आहेत, ते स्वतः अजूनही चेअरमन म्हणून म्हणवतात आणि ते अजूनही त्या प्रॉपर्टी कार्डवर असतील किंवा आपलं जे शेड्यूल 1 ट्रस्ट असतं त्याच्यावरती ते चेअरमन आहेत. आणि त्यांनी या बिल्डिंगचं जेव्हा नोटीस आली 354 जी जबरदस्तीने या इथे आपल्या पदाचा दुरुपयोग करून लावण्यात आली,
तेव्हा स्ट्रक्चर रिपोर्ट करून घेतला आहे आणि तो स्ट्रक्चर रिपोर्ट BMCला 24 तारखेला सादर झाला आणि 24 तारखेला हा BMCला सादर झाल्याबरोबर 24 तारखेला रात्री किंवा 25 तारखेला सकाळी दरोडा टाकल्यासारखी ही बिल्डिंग सकाळच्या म्हणजे 2-2:30 वाजता ही तोडण्यात येतोय. दोन बुलडोजर लावून 500-600 आपण ज्याला म्हणतो की गुंडा किंवा बाउन्सर्स अशा पद्धतीची माणसं आणून ही तोडली जाते. इथं आतमध्ये जे काही 4-5 माणसं झोपलेली असतात त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्याचे मोबाईल काढून घेतले जातात आणि ते जीवाच्या आकांते पळून जातात. ही कुठच्या प्रकारची लोकशाही आहे? अगदी बरोबर आणि आहे. आपण जे म्हणताय की एक मिनटं, आपण जे म्हणताय की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉपर्टीचा वाद, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जागा पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांना मी आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो की बाबासाहेबांनी स्वतः MOU करून स्वतःच्या वैयक्तिक पैशातून विकत घेतली. त्यानंतर त्या 1944 साली या संस्थेचं ज्याचं आज द पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आहे, पण पूर्वी द बॉम्बे शेड्यूल कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट असं त्याचं नाव होतं. बाबासाहेबच्या काळात ती अस्तित्वात 44 साली आली. ही जागा 36 साली MOU झालेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगू इच्छितो की 1956ला बाबासाहेब आंबेडकरांचं जे महापरिनिर्वाण झालं त्यानंतर त्यांची प्रॉपर्टीची जेव्हा विभागणी झाली तेव्हा त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी ह्या प्रॉपर्टीवर दावा केला असताना त्यांचे एकुलते एक सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी ही समाजाची प्रॉपर्टी आहे असं म्हणून ही समाजाला दिली आणि त्यामुळे ही प्रॉपर्टी त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या प्रॉपर्टीमध्ये आली नाही. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचे हे आम्ही जे वारस आहोत ते प्रॉपर्टीसाठी असे भांडतो असं नाही. परंतु एक लक्षात घ्या की बाबासाहेबांची जी मुवमेंट आहे ती बाबासाहेबांची मुवमेंट ही त्यांनी जे काही पुस्तकं पब्लिश केली, त्यांनी जी नियतकालिकं पब्लिश केली याच्यामुळं त्या काळामध्ये ती वाढलेली आहे. आणि त्याचा जो साक्षीदार आहे तो बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, तो त्याच्या आधी म्हणजे या वास्तूमध्ये येण्याच्या आधी तो भारतभूषण प्रिंटिंग प्रेस या नावाने डॉक्टर आंबेडकर रोड इथे होता. 1945 आणि 46 साली या मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धार्मिक तंटे झाले. त्यावेळेस तो जाळण्यात आला. तेव्हा बाबासाहेबांनी या इथे हा बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस स्थापन केला. त्यातली काही मशनरी आणि नव्यानं काही मशनरी इथे आणली. बरोबर आहे. आणि तो प्रेस आनंदराज आंबेडकर, एकुलता एक सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर ऐकून घ्या, मी तुम्हाला सर्व हिस्ट्री सांगतो, तुम्ही काय बोलताय. कारण त्यांना तो चालवायला दिला आणि ते बाबासाहेबांनी तो प्रेस बांधला आणि ती जी जागा वापरत आहोत त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर ह्या ट्रस्टला त्या काळात म्हणजे बाबासाहेबांनी विकत जागा घेतली असताना सुद्धा ट्रस्टला ते भाडं द्यायचे. हे आपल्याला मी सांगू इच्छितो. आज जी मंडळी या ट्रस्टवर आम्ही आहोत त्यांना मला विचारायचं आहे की आज माझ्याकडे PIL आहे 17 नंबरचं 2008 मध्ये हायकोर्टामध्ये केलेलं, ज्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट वरती नोडल ऑफिसर म्हणून यांना नेमण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस याच गायकवाडांनी तिथे हायकोर्टामध्ये येऊन, कारण 1 वर्ष त्या नोडल ऑफिसरने ॲट्रॉसिटीच्या केसेसबद्दल दर 6 महिन्याला मिटिंग व्हायला पाहिजे, पण कुठची मिटिंग घेतली नव्हती म्हणून एका NGOने PIL केली होती. तेव्हा याच गायकवाडाने मला याच्यामध्ये रस नाही असं हायकोर्टामध्ये समक्ष येऊन सांगितलं. कारण नोडल ऑफिसरला ॲट्रॉसिटी ॲक्टच्या जे ॲक्ट आहे त्यामुळं ओबीसी होणाऱ्या ऐकू एक मिनिट कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण भरपूर मुद्दे मांडलेले आहेत आणि जर आणखीन मुद्दे मांडलेत तर प्रत्येकाची उत्तरं घेताना एक कॉम्प्लेक्सिटी निर्माण होईल आणि लोकांना कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणाचं आणि याची सुसंगती लावता येणार नाही. म्हणून मी आपल्याला थांबायची विनंती करतोय. आपण या सगळ्या आरोपांची थेट उत्तरं रत्नाकर गायकवाड यांच्याकडनं घेऊया आणि त्याच्यावर मग BG कोळसे पाटलांचं मत आणि अर्जुन डांगळे यांचं मत घेऊया. तुम्ही जे 5 मुद्दे मांडले त्या 5ही प्रश्नांवर रत्नाकर गायकवाड यांचं म्हणणं काय? रत्नाकर गायकवाड, तुम्ही या पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार आहात, म्हणजे याचा अर्थ एक प्रकारे कायदेशीर रिप्रेझेंटेशन तुमच्या हातात नाही, बरोबर? बरोबर. दुसरी गोष्ट, हे जे सगळे ट्रस्टी आत्ताचे आहेत ते तोतया आहेत
प्रॉपर्टी कार्डावर त्यांची नोंद नाही. सत्य की असत्य? होतात आणि नवीन ट्रस्टीज घेतले जातात तेव्हा चेंज रिपोर्ट पाठवला जातो चॅरिटी कमिशनरकडे. तो त्यांनी पाठवलाय? तो पाठवलेले आहे, सर्व चेंज रिपोर्ट्स पाठवलेले आहेत आणि त्याच्या अप्रुव्हलला कधी कधी वेळ लागतो. अप्रुव्हल नाही म्हणून तो ते आहे असं म्हणणं अतिशय दिशाभूल करणार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा नाही, आता मला बोलू द्या, मला बोलू द्या. आपण भरपूर बोललेला आहे, आनंदराज, आपण भरपूर बोललाय. दुसऱ्यांना पण बोलू द्या कृपया. आनंदराज, दुसऱ्यांना बोलू द्या. आपण बोललाय भरपूर, आपण भरपूर बोललेला आहे. मला आता बोलू द्या. बरोबर. आता ही प्रॉपर्टी बाबासाहेबांनी हे दोन्ही प्लॉट्स 1944ला परचेस केले, त्याची सेल डीड माझ्याकडे आहे. आणि बाबासाहेबांनी हे दोन्ही प्लॉट जेव्हा परचेस केले, त्यांचे एक विजन होतं, त्यांचे एक मिशन होतं. त्यांना इथे सेंट्रल हेडक्वार्टर करायचं होतं, त्यांना इथे मंगल कार्यालय करायचं नव्हतं. म्हणजे आता त्या ठिकाणी मंगल कार्यालय चालू आहे असा आपला दावा आहे? ऍब्सोल्युटली. आणि हे झालं 1975ला, ज्याचा बाबासाहेबांशी काही संबंध नाही. आंबेडकर भवन 1930. मला एक माहिती, दिशाभूल करताय तुम्ही. रत्नाकर गायकवाड, मला एक माहिती व्हेरीफाय करायची आहे. आता आनंदराज असं म्हणाले की त्यांनी वैयक्तिक पैसे दिले. दोन प्रकारच्या माहित्या माझ्याकडे आल्या आहेत. एक सांगते की ते वैयक्तिक पैसे होते, तर दुसरं होतं की त्या जागेसाठी पै गोळा केली. 4 आणे 8 आणे असे कष्टकरी दलित समाजातल्या लोकांकडनं त्यांनी पैसे गोळा करून त्यांना हे आपली वास्तू वाटावी अशा प्रकारची एक रचना त्या ठिकाणी केली होती. हे बरोबर आहे? मी बाबासाहेबांनाच कोट करतो. बाबासाहेबांच्या 23 फेब्रुवारी 1956ला आपल्या स्वतःच्या मुलाला जे पत्र लिहिलेलं आहे ते 2-3 ओळी मी वाचून दाखवतो, त्याच्यानी सर्व स्पष्ट होईल. बाबासाहेबांचंच पत्र वाचा. यू सीम टू बी अंडर द इम्प्रेशन दॅट बाय दिस टॅक्टिक्स यू विल बी गेटिंग possession of the press. I am writing to warn you that this press is public property, neither yours nor mine, and it is not possible to allow a public account to be misappropriated by a public individual. Your conduct has been utterly disgraceful. You have misappropriated several hundred rupees, and although many concessions have been given to you, you have not cleared yourself. आणि जर तू हे रेक्टिफाय नाही केलं तर मी तुला प्रॉसिक्यूट करेल. असं स्वतःच्या मुलाला त्याने ऐकवलं. हे बाबासाहेबांच्या सहीचं पत्र आहे. मला सांगा, तुमचा वाद काय आहे? आनंदराज किंवा प्रकाशराव किंवा भीमराव यांना ट्रस्टवर घ्यायला तुमचा विरोध काय आहे? मी आपल्याला सांगतो, बाबासाहेबांनी स्वतः आपल्या मुलाला ट्रस्टमध्ये घेतलं नाही आणि गेल्या 60 वर्ष ट्रस्टने 30 पॉलिसी पुढे चालवलेली आहे. ट्रस्टमध्ये आता आज तिथे काय परिस्थिती आहे? जो मंगल कार्यालय आहे, जो 1975ला स्थापन झाला, तो जर बांधण्यात आला, तो जर पाडण्यात आला, तर यांना एवढा चिपकाव काय? हा चिपकाव त्या मंगल कार्यालयाबद्दल नाही आहे. यांची जी गुंडागर्दी तिथे आहे, यांनी जो गुंडांचा अड्डा तिथे केलेला आहे, माझ्यावर अटॅक केलेला आहे सगळ्या. आणि जेव्हा आम्ही टेस्टिंग केलं, जेव्हा टेस्ट रिपोर्ट केला, मला बोलू द्या. आता स्पष्टपणे बाजू जनतेला समजायला पाहिजे, तुमची खरी बाजू जनतेला समजायला पाहिजे. मला सांगा, आम्ही जेव्हा टेस्टिंग केली, 100 पोलीस आणले, यांनी आमच्या अंगावर, यांचे गुंडे धावून आले, यांचे गुंडे आमच्या अंगावर धावून आले. यांना टेस्टिंग पण करायची नव्हती बिल्डिंगची. आता टेस्टिंग करणं हा काय गुन्हा नाही हो. टेस्टिंग करणं बिल्डिंगचे तुम्ही 100 पोलीस होते आणि शेवटी डीसीपीला बोलवावं लागलं आणि त्यांनी सर्व टेस्टिंगच्या अंगावर धावून येतात. हे मला तुम्हाला प्रश्न गुंडांचा अड्डा केला यांनी आंबेडकर भवन. यांना बाबासाहेबांच्या विचारांशी काय घेणं देणं नाही. बिल्डिंग पाडण्याकरता तुम्हाला फसवताय तुम्ही. किती वेळ फसवताय तुम्ही? कोणाला फसवतायत? बाबासाहेबांच्या रक्ताचं नाव बाबासाहेबांनी आपल्या मुलाला डिसोन केलं, तुमच्या वडिलांना डिसोन केलं. हे बाबासाहेबांचं पत्र आहे. हे बाबासाहेबांचं पत्र आहे. कोणाची दिशाभूल करताय तुम्ही? मला गुंडांचा अड्डा तिथे होता आणि ट्रस्टला यांनी नामधारी केलं. या लोकांनी, या तिन्ही भावांनी ट्रस्टला नामधारी केलं. त्या चेअरमनला बोलवा रे. मी दोघांनाही विनंती करतो, मी दोघांनाही विनंती करतो, दोघांनाही रत्नाकरजी, आपण ज्येष्ठ बाबासाहेबांचं नाव घेऊन, बाबासाहेब सर्वांचे बाबा आहेत, दुसरे नाही फक्त राष्ट्राचे बाबा आहेत. आनंदराज, तुमचं मी उदाहरण दिलं, साधा अॅट्रॉसिटी साठी तुम्ही राहू शकत नाही.
अॅट्रॉसिटीवाले सगळे बंद करा. लोकांचं जे protest होतं ते भावड्या सहन जनतेची करण्याचं तुम्ही दिशाभूल करू शकला करू नका. नाही. तुम्ही काय आंबेडकर करता भवन बघा. तुम्ही गुंडांचा बाबासाहेब, अड्डा केला तुम्ही होता. जेव्हा 1 या रुपया इथे कधी न जेव्हा देता तुम्ही त्या नोकरीत होता, ट्रस्टमध्ये तेव्हा 1 तुम्ही रुपया पण न काय देता केलं? तुम्ही हे तुम्ही सगळ्या मला सांगा. सवलती भोगल्या. मी दोघांनाही शांत राहायची विनंती आणि करतो. हा माझाने हा पोलीसचा रिपोर्ट आहे. मी दोघांनाही हा शांत पोलीसचा राहायची रिपोर्ट आहे. आपण दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. misuse केलेला आहे. आपण दोघांनाही शांत राहायचं. मला प्लीज फसवताय प्लीज तुम्ही. प्लीज रत्नाकरजी, आपण ज्येष्ठ सनदी माजी अधिकारी आहात. आनंदराजजी, आम्हाला राजकीय आपण एका समाजाचे नेते बाबासाहेबांना आहात. धरताय. मी दोघांनाही शांत राहायची विनंती कोणाला फसवताय करतो. तुम्ही? बीजी कोळसे पाटील, आपण निवृत्त न्यायाधीश आहात. ऐका एक बस झालं आता. आपण फार पाहिलंय. झालंय. हे नाटक फार झालं तुमचं. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. नाटक फार झालं तुमचं हे. मला कल्पना आहे. हे तिन्ही आंबेडकर बंधू जे आहेत यांचे नाटक फार झालं आता हे. रक्त बंद करा. बाबासाहेबचे रक्त आमच्या सर्वांमध्ये समोर राष्ट्रामध्ये. बाबासाहेब ही तुमची प्रॉपर्टी नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही. आणि तुमच्या वडिलांनी काय प्रताप केले बघा. हे बाबासाहेब म्हणतात, मी नाही म्हणत. असा मुलगा होण्यापेक्षा न झालेला बरा. यांना माझा पैसा हवाय, मी नाही. या मुलाला माझा पैसा हवाय, मी नाही, असं बाबासाहेब म्हणाले. त्यांचे तुम्ही मुलं आहात. बाप से बेटा सवाई. हॅलो, मी दोघांनाही शांत बाप से राहायची. बेटे सवाई. काय बोलताय तुम्ही? आनंदराज, आपण चर्चा पुढे नेऊया. आनंदराज, गुंडांचा प्लीज. अड्डा करता तुम्ही. आपण आपल्या ज्या बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिली आणि एकमेकांच्या प्रतिपादन सभ्य भाषेत खोडून काढायचा अधिकार दिला, त्याला स्मरून मी पुढचा प्रश्न बीजी कोळसे पाटील विचारतोय. बीजी कोळसे पाटील, आपण पाहिलं की आंबेडकर विचारांचा आणि आंबेडकर प्रॉपर्टीचा वारसा सांगणारे दोघं जण कसे एकमेकाशी भांडतायत. 2 गट एकमेकांशी कसे भांडतायत. भांडणाचा एकाचा मुद्दा अत्यंत कायदेशीर आहे, जो रत्नाकर गायकवाडांचा आहे. तर दुसरा मुद्दा आनंदराज आंबेडकरांचा आहे, तो रक्ताच्या नात्याचा भावनिक मुद्दा आहे. कायदेशीर बाजू योग्य वाटते की भावनिक बाजू योग्य वाटते? आत्ताचे ट्रस्टी प्रॉपर्टी कार्डावर नाहीत नाव म्हणून तोतया ठरतात का? आणि त्यापेक्षा बाबासाहेबांनी ज्या लेटर अँड स्पिरिटनी पत्र लिहिलेलं होतं आणि जगातलं असं एकमेव उदाहरण त्या काळातलं की माझ्यानंतर माझा बच्चा नको अशी भूमिका घेतलेली होती. आत्ता नेमकं काय चाललंय असं वाटतं? डॉक्टर साहेब, सर्वांना तुमच्यातर्फे मी सर्वांना विनंती करतो की असं भांडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची शेतीप्रधान राज्यव्यवस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शोषणमुक्त समाज व्यवस्थासाठी लिहिलेलं संविधान हे माझ्या दृष्टीने दोघं देव आहेत. त्यामुळे मी इथे जे आलो ते फक्त कायदा सांगण्यासाठी आलो. हे जे तोतया ट्रस्टी म्हणतात, या प्रत्येक ट्रस्टमध्ये हीच भांडणं आहेत. आणि ज्यांचे चेंज रिपोर्ट झालेत आणि जे दाखल झालेले आहेत, हे ट्रस्ट डिपार्टमेंट आहे ना, हे डिमॉलिश केलं पाहिजे. कारण 20-20 वर्ष चेंज रिपोर्ट यांचे कोण फायनल होत नाहीत. आणि ते फायनल झाले नाहीत तर ट्रस्टीनी करायचं काय? दुसरी गोष्ट अशी की असं एक आमच्या कायद्यात सेंटेन्स आहे की पॅरामाउंट कन्सिडरेशन काय असतं? तर वेलफेअर ऑफ द ट्रस्ट असतं. करेक्ट. कायद्याचंच तरतूद आहे की पॅरामाउंट कन्सिडरेशन आमचं काय असलं पाहिजे. तर आम्ही आता जे पत्र दाखवलं त्यांनी, असंच पत्र गाडगे बाबांनी आपल्या मुलीबद्दल लिहिलं. फक्त तिने 1 रुपया जास्त घेतला होता. बाबांनी सांगितलं की तू माझी आजपासून मुलगी नाही, मी तुझा बाप नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांना विचारलं मरताना की या संस्थेचं तुमच्या मुलाचं स्थान काय? तर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले त्याला तर मी विटनेस आहे. की ते म्हटले की माझ्या मुलाने एस टी स्टँडवर हमाली करावी, हे रयतेची संस्था आहे. त्या पिढीतले हे लोक आहेत. त्या पिढीतल्या लोकांचा वारसा चालवायचा म्हणजे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. फक्त मी प्रकाशाने तिघं भाऊ म्हणत नाही, आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडताना दिसत नाही. ट्रस्टींनी ट्रस्टच्या हितासाठी जर काही केलं असेल तर तो गुन्हा होतच नाही. एक दुसरी गोष्ट, ते ट्रस्टी नाहीत तर त्यांनी जाहिराती दिल्या. त्यांनी डिमॉलिशन करण्याचा काही जाहिरात दिली, तेव्हा मी कोर्टात जाऊन यांच्यावर स्टे का नाही आणला? किंवा 354 ची जी नोटीस दिली, त्यांचं म्हणायची शॉर्ट नोटीस होती. त्याच्या अगोदर ज्या हालचाली चालल्या होत्या, ऐका, चॅलेंज झालेले आहेत. मला तरी त्यांची आनंदराज जरा लक्षात घ्या. बीजी कोळसे पाटील ही कायदेशीर बाजू सांगतायत. ती अत्यंत कायद्याच्या कसोटीवर टिकणारी बाजू सांगतायत. हात जोडतो ती बाजू सांगतायत. अर्जुन डांगळे, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे की हे बोला बीजी कोळसे पाटील. मी पहिल्या दिवशी त्याच्यावर फेसबुकवर टाकलं होतं की बाबांनो भांडू नका, काळ फार बाका आहे. आम्हाला सगळ्यांना मिळून जे या भवनमध्ये जर निरनिराळ्या व्यवस्था होत असतील, निरनिराळे कार्यक्रम निरनिराळ्या मजल्यावर होत असतील,
तर आम्ही ते सहन केलं पाहिजे की आम्ही थोडंसं मागे घेतली पाहिजे की हे होऊ द्या. याच्यात कुठलाही ट्रस्टी स्वतःचा इंटरेस्ट क्रिएट करू शकत नाही. त्यामुळे यांनी इमारत बांधली तर जास्तीत जास्त काय होईल तर लग्नाचं किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचं भाडं आहे त्याच्यात मिसऑपरेशन होईल. पण एक जर 100 कोटीची प्रॉपर्टी उभी राहत असेल तर ती उभी राहिली पाहिजे. नाही, ही वेळ आहे. हाच एक नंतर कसं होणार नाही. बीजी कोळसे पाटील, हाच एक आम्ही कुणीही आडवं येऊ नये. हाच मुद्दा आहे. स्मॉल इंटरेस्ट सोडून द्यावेत. हाच आणि मुद्दा ते अर्जुन तयार डांगरे. आहेत की तुमची जेवढी जागा आता ताब्यात आहे. आनंदराज तू माझे मित्र आहात. आनंदराव तुम्ही माझे मित्र आहात. रत्नाकरजी माझे मित्र आहेत. ते तुम्हाला ट्रस्ट मध्ये जागा द्यायला तयार आहेत. तुम्ही आता मित्र तुम्ही असणं भावना आणि महत्त्वाचं, कायदा. पण थोडं आता टेक्निकल तुम्ही भावना आणि कायदा. ऐका आनंदराज त्यांना बोलणं कम्प्लीट करू द्या. त्याला उठवलं. आनंदराज त्यांना बोलणं कम्प्लीट करू द्या. तर असं तुम्ही बोलला नसता. आनंदराज आता जर तुम्ही आनंदराज एक मिनिट त्यांना बोलणं कम्प्लीट करू द्या. उठवलं सत्य हे कडू असतं म्हणून बोलू देत नाही. सत्य कडू असतं. नुकसान आंबेडकरवादी चळवळीचं आहे. सत्य कडू असतं. याच्यामध्ये कसं बोलू देतील ते? आपण Justice ना. तुम्हाला एक मिनिट, आपण अर्जुन डांगरे बाबासाहेबांनी अर्जुन डांगरे भूमिका ऐकून घ्या जरा त्यांचं. मी सगळ्यांना शांत राहायची विनंती करतो. अर्जुन डांगरेकडे आपण अजून गेलेलो नाही. अर्जुन डांगरे, आंबेडकर भवन बांधण्यावरून 2 गट एकमेकांची भांडतात. एक कायदेशीर बाब पुढे करतोय तर एक भावनिक बाब पुढे करतोय. आंबेडकरांचे वारसदार कोण यावरून हे भांडण सुरू आहे का आंबेडकरांच्या प्रॉपर्टीचे मालक कोण यावरून हे सुरू आहे? याच्या मागे चळवळ पुढे जाण्याची कळकळ दिसते आहे का प्रत्येक गटाचा वैयक्तिक स्वार्थ दिसतोय? त्यामागे दडलेला पैसा दिसतोय? प्रत्येकाच्या मागे बोलवता धनी कोणी वेगळा आहे का? आपला काय अनुभव? नाही, मला आता जरा बोलू द्या. बोला. मला वाटतं रत्नाकर गायकवाड जे स्वतःला ब्युरोक्रॅट समजतात, कॉर्पोरेट ज्यांच्या जगापुढे संबंध आणि MMRDचे म्हणजे जमिनीची काय किंमत असते आणि त्या कशा मॅनेज करायच्या असतात आणि त्याच्यातून कसा पैसा आहे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि त्यांच्या नावावर कालच उत्तम खोब्रागडे सनदी अधिकारी यांनी आरोप केलेला आहे एका वाहिनीमध्ये की त्यांनी अनेक ट्रस्ट स्थापून अनेक देणग्या कोळलेल्या आहेत. लोढा कंपनीकडून, कन्स्ट्रक्शनकडून 1 कोटी रुपयाची त्यांनी चेकद्वारे ही मदत मिळवली. खोटे बोलताय. आणि त्यांचा हा आहेत त्यांच्या गोष्टी आहेत. एक मिनिट जरा ऐका आता. उत्तम खोब्रागडे मी देतो, तुम्ही देतो पुरावाकडे देतील. तुमची सवय आहे की चेक उदाहरण देतात. कॉर्पोरेट कंपन्या अशा वेगवेगळ्या हे करून कंपन्या करायचे आणि विजय फडणवीस सारखे लोकांना ते कलेक्ट करायला लावायचे. तुम्ही आंबेडकरी चळवळीला गुंडांचा अड्डा बोललेला आहेत. आंबेडकरी चळवळीला जो गुंडांचा अड्डा बोललेला आहे, आंबेडकरी चळवळीला जखम आंबेडकरी चळवळीला अर्जुन डांगरे मी महाराष्ट्राचे अर्जुन डांगरे माझा रेकॉर्ड इम्पेकेबल इंटिग्रिटीचा आहे. अर्जुन डांगरे तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. अर्जुन डांगरे आपण सर्टिफिकेट मला नको आहे. मला 40 वर्षाचं सर्टिफिकेट आहे. आउटस्टँडिंग. अर्जुन चीफ सेक्रेटरी अर्जुन डांगरे गोष्ट नाही आहे. अर्जुन डांगरे रत्नाकर गायकवाड प्लीज. अर्जुन डांगरे, आपण रत्नाकर गायकवाड आणि त्यांची कारकीर्द याचा कार्यक्रम वेगळा करूया. रत्नाकर गायकवाड, मी तुम्हाला दोघांनाही विनंती करतो, आनंदराज आणि अर्जुन डांगरे यांना, आपण रत्नाकर गायकवाड आणि त्यांची कारकीर्द, त्यांचे घेतलेले निर्णय, त्यांचे आर्थिक संबंध याच्यावर वेगळा कार्यक्रम करूया. मी तुम्हाला काही ट्रस्ट बद्दलचा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर द्या. मला तुमचं सर्टिफिकेट नको आहे. मी जो खैरलांजीचा रिपोर्ट केला नोडल ऑफिसर, तो आनंदराजला दिसणार नाही. माझा खैरलांजीचा रिपोर्ट कोणत्याही नोडल ऑफिसरनी केला नाही. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट माझ्यावर नाराज झालं. खैरलांजीचा रिपोर्ट बघा पहिले माझा तुम्ही. ओके, इट्स टाइम फॉर ब्रेक. कोणी पक्ष इथे ऐकायला तयार नाही. वेळ झाली का ब्रेकची? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आंबेडकर भवन सांगा कुणाचं. आंबेडकर भवन सांगा कुणाचं. निळ्याला निळं भिडलं, डोक्याला डोकी भिडली. एकाच विचारांनी प्रेरित झालेली माणसं जेव्हा एकमेकांच्या उरावर बसतात किंवा एकमेकांच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतात तेव्हा नेमकी काय परिस्थिती निर्माण होते ते आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी पाहिलं. आंबेडकर भवन सांगा कुणाचे हा अतिशय रंगलेला कार्यक्रम. आपल्या सोबत रत्नाकर गायकवाड, अर्जुन डांगरे, आनंदराज आंबेडकर आणि निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील आहेत. जो पहिला मुद्दा चर्चेला घेतलेला होता ब्रेकवर जाण्यापूर्वी, वाद नेमका कशाचा, प्रॉपर्टीचा की वारशाचा, याचं उत्तर काहीसं आपल्याला या चर्चेत मिळालं असेल. परंतु जो अत्यंत कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे जो आता मी चर्चेला घेणार तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे, या संघर्षातून
आंबेडकरी चळवळीला नेमकं काय मिळणार, या संघर्षातून आंबेडकरी चळवळीला नेमकं काय मिळणार. प्रेक्षको, जेव्हा मी हा प्रश्न ठरवला त्यावेळी संघर्ष हा शब्द असा सहज दिला होता, परंतु तो संघर्ष हा असा असेल याची सुतराम कल्पना मला नव्हती. रत्नाकर गायकवाड, तुम्ही आत्ता मगाशी बोलताना असा आरोप केलात की या ठिकाणी गुंडागर्दी होत होती, या ठिकाणी लग्नाचा हॉल, मल्टीपर्पज काय काय चालू होतं ज्याचा आंबेडकरी विचाराशी काहीही संबंध नव्हता. जे आंबेडकर भवन तुम्हाला उभारायचे, ज्याचा भूमिपूजन दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, त्याची किंमत साधारणतः कन्स्ट्रक्शन कॉस्ट 60 कोटी रुपये येणार आहे. अर्थातच तो चालवायला खर्च आपण 2 रुपये पर स्क्वेअर फीट जरी धरला तरी तो प्रचंड मोठ्या प्रमाणात येणार आहे. मला सांगा, एवढा पैसा तुम्ही उभा करणार कुठून? तुम्ही कोणाला जागा गहाण टाकणार आहात? तुमच्या मागे कोण बिल्डर आहे? सांगा जनतेला. मी आपल्याला सांगू इच्छितो की 60 कोटी रुपये आम्ही जे मिळवणार आहोत ते डोनेशन नाही शासनाकडून. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे, ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट बार्टी, त्यांच्याशी आम्ही एक MOU प्रपोज केलेला आहे जो माननीय मुख्यमंत्र्यांनी इन प्रिन्सिपल अप्रूव्ह केलेला आहे. त्या MOUमध्ये त्यांना आम्ही एवढी जागा देणार आहोत त्यांच्या सब सेंटरसाठी, त्यांच्या रिजनल सेंटरसाठी बार्टीच्या, कारण बार्टीचं हेडक्वार्टर पुण्याला आहे, की त्याची नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती 60 कोटी होते आहे. म्हणजे त्यांना आम्ही जे 30 वर्षासाठी जागा देणार आहोत, एवढी जागा त्यांना बिल्टअप देणार आहोत, त्याची नेट प्रेझेंट व्हॅल्यू 60 कोटी आहे. म्हणजे आम्ही 1 रुपया पण डोनेशन घेणार नाही आहोत. आम्ही त्यांना त्याच्या मोबदल्यात जागा देणार आहोत. आणि NPVचे कॅल्क्युलेशन, ते जागा घेऊन तिकडे करणार काय? हो, आता ती जागा घेतल्यानंतर तिथे अनेक प्रकारचे उपक्रम जे बाबासाहेबांना अपेक्षित होते ते आम्ही घेणार आहोत. त्यातनं पैसे उभे राहतील, त्यातनं बिल्डिंग मेंटेन होईल. हो, कारण याच्यामध्ये जे ऑडिटोरियम्स आहेत, याच्यामध्ये जे कॉन्फरन्स रूम्स आहेत, ते आपल्याला भाड्याने देता येतील. आणि त्याच्यातून जो पैसा निर्माण होईल त्याच्यातून मेंटेनन्स होईल. याचं आम्ही सगळं कॅल्क्युलेशन्स केलेलं आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशन दिलं आहे. या तिन्ही भावांना आम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं होतं. त्यांनी ते आपण अर्जुन डांगळ्यांचं याच्यावर मत घेऊ. अर्जुन डांगळे, तिथं जर आंबेडकरी विचारांचा प्रसार होण्याचं काम चालू असणार आहे, काम असेल तर तुमचा विरोध का? जरा एक मिनिट मला आनंदराजजी, मी येतो तुमच्याकडे. अर्जुनजींना बोलू द्या, अर्जुनजींना बोलू द्या. तुमचेच मुद्दे मांडतात ते. अर्जुनजी बोला. रत्नाकरजींना थांबवा. बोला. ते रत्नाकरजी हे आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत आहेत. एकतर त्यांना हे कोण टिकोजीराव की तिथे आंबेडकरी चळवळीची ही इमारत बांधणार. हे यांनी वर्षभर इकडे नोकरी केली सनदी अधिकारी म्हणून, नंतर एक्सटेन्शन येऊन तिथे एक्सटेन्शन घेतलं आणि कायद्याचं केलेत आणि चळवळीच्या केंद्राला ते गुंडांचं केंद्र म्हणतात. आंबेडकरीच्या चळवळीवर त्यांनी हे मीठ जखमेवर मीठ चोळलेलं आहे. आधीच जखम केलेली आहे. आंबेडकरी अस्मितेवर हातोडा घातलेला आहे. एखादं दहशतवादी किंवा आतंकवादी कृत्य असतं रात्री येऊन आणि नंतर त्याची जबाबदारी जसं घेतात लष्करे तोयबा, तसं आम्ही ते तोडलं असं ते निर्लज्जपणे आंबेडकरी जनतेला सांगत आहेत. त्यांना ब्युरोक्रॅट्स आहेत, त्यांना संवेदना नाहीत, चळवळीची पार्श्वभूमी नाही, चळवळीची जाण नाही. आम्ही आयुष्य तिथे चळवळीत 50 वर्ष घालवलं. रेडलचा लढा लढवला, तिथे नामांतराचा लढा लढवला, वेगवेगळ्या ऐक्याचा लढा लढवला. सगळ्या गोष्टी त्या चर्चेत झालेल्या आहेत. बाबासाहेबांनी तिथे बहिष्कृत भारत जनता ही केंद्र स्थापन केली. तिथे मी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांना भेटलो. हे चळवळीचं केंद्र, 1 मिनिट, हे आणि हे बोगस ट्रस्टी आहेत. अजूनही आसवारे हे ट्रस्टी आहेत, हे खोटं सांगतात. आणि तुम्ही एका वाक्यात आपण बोलूया. 1 मिनिट, मागे त्यांना ते तोतया म्हणले, त्याच्यावर मी कायदेशीर मत घेतलेलं आहे. मला फक्त तुम्ही आता सांगा. उदयजी, तुम्ही माहिती खोटी सांगितली. नाही, खोटी माहिती सांगितली की धूमधडाक्यात भूमिपूजन झालं. यांनी ते स्काउट पॅव्हेलियन मध्ये भूमिपूजन केलं. म्हणजे जर भूमिपूजन करायचं असतं तर त्या वास्तूवर करायचं असतं. कुठे लिहिलं असं? कुठे लिहिलं असं? असं कुठे लिहिलंय? मंदिराचा प्रश्न होता. कुठे लिहिलंय असं? काय मला तुम्हाला एक प्रश्न शुभारंभ, जरा नीट पत्रिका वाचा. शुभारंभ आहे, शुभारंभ. तुम्ही पत्रिका वाचली नाही. मला पत्रिका वाचा जरा नीट. उगीच काहीतरी बोलू नका. अर्जुनराव शुभारंभ केला आम्ही, त्याचा शुभारंभ. अर्जुनराव, उगीच काहीतरी खोटं बोलू नका हो तुम्ही. तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्ही जरा नीट ऐका. तुम्ही दिशाभूल करू नका. आंबेडकरी जनतेची तुम्ही दिशाभूल करीत आहात. बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही येत आहात. बाबासाहेबांचे स्वप्न होते या प्लॉटवर, त्यांना इथे मंगल कार्यालय करायचं नव्हतं.
इथे गुंडांचा अड्डा करायचा होता बाबासाहेबांना. इथे गुंडांचा अड्डा तुम्ही लोकांनी केलेला आहे आणि जनतेच्या भावना तुम्ही भडकावता आहात. गुंडांचा अड्डा आहे. माझ्यावर अटॅक झाला, सेक्रेटरीवर अटॅक झाला, एकावर तर खुनी हल्ला झाला. तो 3.5 वर्ष यांचा जो नातेवाईक आहे मावस भाऊ, तो 3.5 वर्ष जेलमध्ये जाऊन आला. अर्जुन असे हे लोक आणि असे भावंड रत्नाकरजी कोणाला सोबत आहेत ते? गुंडांचा अड्डा केला आहे. गुंडांचा अड्डा गेला आता म्हणून ते अस्वस्थ झालेले आहेत. गुंडांचा अड्डा गेला, तो अस्वस्थ झाले 3 भाऊ. आता तो गुंडांचा अड्डा परत येणार नाही, ते आम्ही बघू. परत गुंडांचा अड्डा तिथे येणार नाही, हे आम्ही बघणार. आणि त्यामुळे ते असे जीव गेला तरी चालेल. थांबा रत्नाकरजी, कृपया थांबा, त्याला बोलू द्या. देणार नाही आम्ही आता. रत्नाकरजी त्याला बोलू द्या. रत्नाकरजी बाबासाहेबांचा पवित्र प्लॉट आहे तो. बाबासाहेबांचा पवित्र प्लॉट आहे. तिथे आम्ही गुंडांचा अड्डा मुळीच होऊ देणार नाही. रत्नाकरजी मी मुद्दा मांडलेला आहे. रत्नाकरजी मुद्दा मांडलाय, त्याला उत्तर देऊ. आंबेडकर रत्नाकरजी कृपया शांत राहा. रत्नाकरजी कृपया शांत राहा. शोधता का तुम्ही लोक? इतके गुंडागिरी करता, स्वतः 10 गुंड्यांना घेऊन फिरतात आणि बाबासाहेबांनी तुम्ही नातो म्हणता सारखे झालेले आहेत. लायकी आहे का तुमची? गुंडागिरी करतात, गुंडांचा अड्डा करतात आणि कोणाला तुम्ही हे करतायत, कोणाला फसवताय? गुंडागर्दी करतात. मी पाहिलेलं आहे. 100 पोलीस असताना तुम्ही टेस्टिंग करून देत नाही. कोणाची गुंडागर्दी आहे? मुळीच चालणार नाही. लोकशाही आहे. मी गेल्या 4 वर्षात गुंडाशाही नाही, लोकशाही आहे. लक्षात घ्या. 4 गुंडे आपल्या सोबत आहेत म्हणून आपण सर्वांना बोलू शकत नाही. ही लोकशाही आहे. बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही आहे. इथे तुमची गुंडागिरी चालणार नाही. पद्धतीनं बाबासाहेबांची लोकशाही आहे, तुमची गुंडागिरी मुळीच चालणार नाही. मी तुम्हाला तिघांना एक तोडगा देतो. मी रत्नाकरजी प्लीज आनंदराजजी प्लीज तुम्हाला आनंदराजजी एक मिनिट मी एक प्रश्न विचारतो. मी तिघांना एक प्रश्न विचारतो आणि जेव्हा एक माणूस रत्नाकर गायकवाड प्लीज कंट्रोल. मी सर्वांना त्यांच्या भावना आणि टेम्पर, तो जो मध्ये पारा दिसतोय तो पारावरती फुटायची वेळ आली. इतकं टेम्पर वाढले. प्लीज या जमिनीवर आम्ही गुंडागर्दी आता होऊ देणार नाही. तुम्ही सांगितलेलं आहे. झालं तुमची गुंडागर्दी. तुम्ही सांगितलेलं आहे. कृपा करा. गुंडागर्दी आपण केली तिथे. अर्जुनजी पोलिसांनी इन्क्वायरी करायला पाहिजे. हे बाउन्सर कुठून आणले? एफआयआर पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. बाउन्सर कुठून आणले? पोलीस त्या बाउन्सरना शोधत आहेत. अशा पद्धतीने 600 बाउन्सर आणणारे गुंड आणणारी मंडळी कोण आहेत? 4 गुंड्यांना सोबत घ्यायचं म्हणजे झालं नेतृत्व. हे बाबासाहेबांच्या नात्याने शोभता का तुम्हाला? कोण गुंड? मी आंबेडकरी चळवळीला रत्नाकरजी अर्जुनराव रत्नाकर गायकवाड ऐका नेतृत्वजी आणि संबंध साम्राज्य असे धमक्या एवढा पैसा आहे दुसरीकडे बांधा आंबेडकर भवन. ही जमीन का लागता बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि चळवळीचं केंद्र? काय अधिकार होता? काय अधिकार होता आंबेडकरी चळवळीचं केंद्र नेस्तनाबूत आणि त्याच्यामुळे जमिनीखाली वाटली? आमचं काय हो? 17 मजले झाले, आमचं काय? या माणसाने आतापर्यंत किती जमिनी सरकारच्या घेतल्या वेगळ्या ट्रस्टवर? हे पहिल्यांदा त्याची चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि मुख्यमंत्र्यांना माझं आता आव्हान आहे की अशा माणसाला जर हे मुख्यमंत्री पाठीमागे घालत असेल तर आंबेडकरी जनता आता याच्या पुढे सहन करणार नाही. कारण या पद्धतीने आंबेडकर जनतेचा मानबिंदूंचा मानहानी करण्याचा मी नको आहे. पैसा हवा आहे. पैसा पैसा पैसा. मी तिघांनाही शांत. रत्नाकरजी कृपया एक मिनिट बाबासाहेब नकोय तुम्हाला. कृपया सगळ्यांनी शांत राहा. कृपया सगळ्यांनी. गुंडागर्दी 1 वर्षापासून 14 वर्षापासून बघतोय तुमची गुंडागिरी. ज्या फायर केले आम्ही पोलीस स्टेशन. मला मी तिघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी तिघांनाही शांत राहायची. गेले विसराते दिवस. रत्नाकरजी, आनंदराजजी आणि अर्जुनजी तिघही कृपया शांत राहा. मी तुमच्या तिघांकडे येतो. अर्जुनजी मी तुमच्याकडे येतो. तुमची बाजू तुम्हाला पूर्णपणे मांडायला मिळेल. कोळसे पाटील यांच्याकडे आपण तुमच्या सगळ्यांच्या तिघांच्या तापलेल्या घसाला थोडासा आराम मिळावा म्हणून मी कोळसे पाटलांकडे तुमच्या परवानगीने जातो. कोळसे पाटील, हे जर सगळे 125 वर्षापूर्वी जन्माला आलेला तो महामानव जर आता बघत असता
तर त्याला काय वाटलं असतं, कुठला इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट काढावा, आंबेडकर चळवळ इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट काढावा असं वाटलं नसतं का? काय सांगाल आपण? म्हणून मी एक फक्त आंबेडकरांचा कोट वाचून दाखवतो. मेरी नजर में इंसान वही है जो समाज की भी चिंता करे और समाज के लिए कार्य भी करे. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. नहीं तो डूब मरे. बेशक अगर जिंदगी सिर्फ खुद के लिए जी रहे हैं तो डूब मरो. आता तुम्ही प्रश्न काय या दुसऱ्या सत्राचा चर्चेचा की याचा आंबेडकर चळवळ परिणाम काय होतो. आता तुम्ही जे पत्र रत्नाकर गायकवाडनी दाखवलं ते पत्र आम्हाला कधीच माहिती नव्हतं ना आम्हाला माहिती करून घ्यायचं पण नाही. परंतु आता या पत्रावरून बाबासाहेबांची काय उंची होती आणि बाबासाहेबांच्या पुढच्या पिढीची काय उंची होती दोन्ही प्रश्न समाजापुढे आले ना. कारण नव्हतं ना काही. हे म्हणजे आंबेडकर चळवळीचं हे नुकसान आहे. त्यामुळं यांनी आपसात बसून हे सगळं मिटवायलाच पाहिजे. आज देखील डांगळे आणि तिघं भाऊ यांनी सगळ्यांनी बसलं पाहिजे. याच्यात उखाड्या पाखाड्या काढून कुणाचंही भलं होणार नाही. अगदी कायद्याने जी आता आपण चर्चा केली काम आहे ते चुकत असतील तर त्यांच्यावर खटले भरता येतात. परंतु ही जी आता चर्चा चालली समाजापुढे ही चर्चा मुळीच योग्य नाही. हे पहिल्या दिवसापासून मी स्टँड घेतलेला आहे. आणि मी का घेतोय तर मी खरोखर बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजींना देव मानतो. मला एक प्रश्न आहे आणि तो मी तिघांनाही चर्चेत मला नाही वाटत. मला आता SMS शेकडो SMS माझ्याकडे आले आहेत. चर्चा इथं थांबवावी. लोक एंटरटेनमेंटचे कार्यक्रम सोडून हे बघायला लागले की असे एंटरटेनमेंट यापूर्वी झाली नव्हती. कृपा करून या तिन्ही महानुभावांना विनंती करतो, कृपा करून एकमेकांवरचे वैयक्तिक लांछनाचे आरोप करू नका. त्यासाठी रोकटोक हे व्यासपीठ नाही. मी एक तुम्हाला वाचून दाखवतोय. त्यांच्या नावाविषयी तुम्हाला तिटकारा आहे की प्रेम आहे मला माहिती नाही. दलित चळवळीचे अनेक कांगोरे आहेत. काल जो आवडता होता तो आज नावडता होतो, आज नावडता येतो काल आवडता असतो. हे सगळं सोडून द्या. रामदास आठवले यांनी आता एक पत्रक काढलंय. त्या पत्रकात ते असं म्हणतात, बहुमजली आंबेडकर भवन उभारण्यात येणार असेल तर चांगल्या कामाला विरोध नको. डॉक्टर आंबेडकरांच्या कुटुंबियास आहे त्यापेक्षा दुप्पट जागा देऊन वाद मिटवावा. फक्त एवढ्या प्रश्नाचंच उत्तर आनंदराज द्या की हा तुम्हाला सन्मान्य तोडगा वाटतो की नाही. रत्नाकर गायकवाड आणि त्यांची काळी किंवा पांढरी कारकीर्द याविषयी आपण नंतर कार्यक्रम करू, तो जाहीर करू आणि तो नवीन आंबेडकर भवनातच करू. चला, पण किमान हे तुम्हाला मान्य आहे की नाही एवढं तर सांगा. आपण चर्चा पुढे तर नेऊ. आता ते पडलंय त्या ठिकाणी पडलेलं भग्न स्मारक ठेवणार का? काहीतरी तिकडे उभा तर करूया. कम टू सम टर्म्स. आनंदराज, एक मिनिट निरगुडकरजी, पहिल्यांदा एक लक्षात घ्या. एक मिनिट आपण निरगुडकरजी लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं स्मारक झालं हे आपल्याला माहिती आहे. तिथे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जाऊन अभ्यास केला. त्या रूमचं आपण इथून सरकारने ते विकत घेऊन स्मारक केलं. या इथे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्थापन केलेला प्रिंटिंग प्रेस, त्याच्यात असणाऱ्या जुन्या मशिनरी लोकांच्या श्रद्धास्थान होतं आणि ते आंबेडकर भवनचा भागही नव्हतं. असं असताना आणि आज जे पत्र दाखवलं, कृपया मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्याकडे रेकॉर्ड 1949 पासूनचा कार्यक्रमाला कार्यक्रमाला वेळेचं बंधन असतं आणि त्याची एक बांधणी असते. रामदास आठवल्यांनी एक सूचना केलेली आहे. आनंदराज, रामदास आठवल्यांनी एक सूचना केली आहे. रामदास आठवल्यांनी एक सूचना केली आहे. आता पडलेल्या जागी एखाद्या मॉन्युमेंटचं हेच जर फॉरेनला कुठेही असतं तर ते प्रिझर्व झालं असतं. दुर्दैवानं आपल्याला मॉन्युमेंटच्या किंमत कळत नाहीत. आपण ते तोडमोड करतो आणि नंतर मग आपण मोठमोठ्या पंचतारांकित बिल्डिंग बांधायचं. मला ठीक आहे तुमचे ओपन करा राजगृह. तिथे राहताय तुम्ही, राजगृह ओपन करा. बाबासाहेबांनी बांधलेलं तुम्हाला ही मशिनरी आपण ठिकाणा ओपन करा. जनतेला राजगृह बाबासाहेबांनी बांधलेला आहे. मी प्रयत्न करतोय राजगृहासाठी. आलिशान फ्लॅट मध्ये जा आणि राजगृह जनतेला ओपन करा. जर तुम्हाला बाबासाहेबांबद्दल एवढी आस्था आहे ना, बीजी कोळसे पाटील ओपन करा राजगृह. आज पीसीआर टू स्टॉप ऑल द व्हॉइसेस. बीजी कोळसे पाटील साहेब बोला. अहो सर, आता डॉक्टर साहेब आता एवढंच करा की हे जे आता म्हणतायत ना मॉन्युमेंट होता
ऐका ना, ही सगळी चर्चा होऊन आमच्या प्रेसला हात लावू नका, प्रेससाठी वेगळी व्यवस्था करा, काहीतरी कॉम्प्रोमाइज ट्रस्टीवर चर्चा व्हायला पाहिजे ना. मी तेच आता विचारतोय. रामदास आठवले यांनी या कार्यक्रमाच्या अनुसरून एक निवेदन पाठवलंय. मी त्याच्यावर फक्त त्यांच्याकडनं सूचना मागवतोय की कॅन दिस बी अ प्लॅटफॉर्म टू सॉल्व्ह द डेडलॉक. त्याचं उत्तर फक्त अपेक्षित आहे. तर आनंदराज वेगळ्या मार्गावर चाललेत. आनंदराजजी, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा आणि कार्यक्रमाची बांधणी आणि एकूणच या कार्यक्रमाचं औचित्य लक्षात घेता हात जोडून आनंदराव पुन्हा विनंती करतो. मी पुन्हा एकदा सांगतो, रामदास आठवले यांची सूचना आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या कुटुंबियास आहे त्यापेक्षा दुप्पट जागा देऊन वाद मिटवावा. चांगल्या कामास विरोध नको. आनंदराजजी, ही सूचना योग्य, अयोग्य, मान्य, अमान्य एवढंच फक्त सांगा बस. नाही, आपलं लक्षात घ्या. नाही, हे मान्य नाही, कारण हा जागेचा वादच नाही, हे लक्षात घ्या. पॉइंट वेल टेकन. आम्हाला जागा पाहिजे म्हणून वाद नाहीये. पॉइंट वेल टेकन. आनंदराजजी, तुम्हाला मान्य नाही. प्लॉट ग्रॅब अर्जुन डांगरे, एक मिनिट. रत्नाकरजी, मी तुमच्याकडे येईन. रत्नाकरजी, आय विल कम टू यू. रत्नाकरजी, मी तुमच्याकडे येईन. रत्नाकरजी, ग्रॅब हे बाबासाहेबांचे शब्द आहे मुलाबद्दल. ऍटलीस्ट रत्नाकरजी, यू आर अ सिनियर ब्रोकर. प्लीज अर्जुनजी भावना हे भडकवत आहेत. अर्जुनजी, ही एवढे स्वार्थी लोक आहेत आणि जनतेच्या भावना भडकवत आहेत. त्यांना डबल एरिया नकोय, त्यांना ग्रॅब करायचं, ग्रॅब. आणि हा शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे की यांना ग्रॅब करायचा आहे माझ्या मुलाला. मी येतो आनंदराज, येतो तुमच्याकडे. पण मला अर्जुन डांगरे, ही सूचना आपल्याला कशी वाटते? व्यवहार्य वाटते? याच्यावर चर्चा होऊ शकते किंवा चर्चा होऊ शकत नाही? काय वाटतं आपल्याला? नाही, प्रश्न जमिनीचा नाही. एक म्हणजे सगळे ऐका जरा. हा प्रश्न केवळ आंबेडकर कुटुंबीय, एक मिनिट, आंबेडकर कुटुंबीय किंवा ट्रस्ट याच्यातला नाही आहे. रत्नाकरजी जे सगळं आपल्या होल सोल स्वतःला काहीतरी एक आपला प्रेषिताचा अवतार समजतात आणि आपण सगळं काही करणार आहोत हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं पहिल्यांदा. आणि एक मिनिट, आता थांबवा जरा, त्यांना थांबवा जरा. त्यांचं मी ऐकलेलं आहे. पहिल्यांदा गोष्ट ते आंबेडकरी चळवळीची त्यांना काही जाण नाहीये. आंबेडकरी चळवळीला गुंडांचं हे म्हटलेलं आहे. हे जे बोललेले आहेत आंबेडकरी चळवळीला गुंडांचं हे उपमा दिलेली आहेत, ती अत्यंत मला वाटतं समाजातले सगळे महाराष्ट्रातले लोक ऐकतायत. आणि रत्नाकरजीला याचा जाब विचारल्याशिवाय कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता शेवटचा प्रश्न. रत्नाकर गायकवाड, प्लीज आन्सर दिस क्वेश्चन. रत्नाकर गायकवाड, प्लीज आन्सर दिस क्वेश्चन. रामदास आठवलेची, रत्नाकर गायकवाड, प्लीज आन्सर दिस क्वेश्चन. रामदास आठवलेची सूचना तुम्हाला मान्य आहे का की त्याला दुप्पट जागा देऊन हा प्रश्न एकदा निकाली काढा आणि कृपया आंबेडकरांचं भवन उभं राहू द्या? त्यांनी चर्चेला आला तर हा पर्याय आम्ही अवश्य विचारात घेऊ. पण ते चर्चेलाच येत नाही, कारण त्यांना ग्रॅब करायचा आहे. होल प्लॉट दे वॉन्ट टू ग्रॅब. मी सगळ्यांना शांत राहायची विनंती करतो. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. प्रेक्षको, आंबेडकर भवन सांगा कुणाचं या विषयावरची ही काय म्हणू आपण स्फोटक चर्चा आपण पाहिलीत. ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर कुटुंबीय यांच्यातला जो दादरच्या रस्त्यावरचा सुरू असलेला संघर्ष होता तो आज मला इथं या स्टुडिओत अनुभवायला मिळाला. आणि गेल्या 4 वर्षात नसलेला रोखठोक मधला अनुभव आज या सगळ्यांनी मला दिला. आनंदराज आंबेडकर विरुद्ध रत्नाकर गायकवाड आणि अर्जुन डांगरे विरुद्ध रत्नाकर गायकवाड असे अनेक सामने यावेळी इथं आपल्याला पाहायला मिळाले. पब्लिक इम्प्रुव्हमेंट ट्रस्टवरचे सध्याचे सगळे ट्रस्टी तोतय आहेत असा हल्ला चढवतानाच आंबेडकर कुटुंबीय प्रॉपर्टीसाठी भांडतात अशातला भाग नाही असं आनंदराज आंबेडकरांनी स्पष्ट केलं. तर आंबेडकर भवन हा गुंडांचाच अड्डा आहे. माझ्यावर आणि इतर ट्रस्टींवर 3 गुंडांकडून जे हल्ले झाले, प्रकाश, आनंदराज आणि भीमराव हे तिघे भाऊ आंबेडकरांच्या नावानं जनतेची दिशाभूल करतायत असं वारंवार रत्नाकर गायकवाड यांनी सांगितलं. तेव्हा वादाचा भडका उडाला. निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी दोघांनाही हात जोडून, माझ्या हात जोडायला काही फारशी किंमत होती की मला माहिती नाही, परंतु निवृत्त न्यायमूर्तींच्या हात जोडण्याला काही किंमत नाही असंही मला दिसलं, कारण त्यांनी आपापसातले वाद मिटवण्याचं आवाहन केलं, परंतु ते कोणीही ऐकलं नाही. बाबासाहेबांचा वारसा पुढे चालवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असंही त्यांनी सांगून पाहिलं. तर गायकवाड हे भूमाफिया असून आंबेडकर भवनाची करोडोची जमीन त्याला लाटायची आहे असा आरोप अर्जुन डांगरे यांनी केला. पुन्हा अर्जुन डांगरे विरुद्ध गायकवाड असा सामना पाहायला मिळाला. प्रेक्षक, हे काय चाललंय? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. संघटित व्हायचं राहिलंच बाजूला, शिकायचं राहिलंच बाजूला. आंबेडकरांचे अनुयायी एकमेकात कसला संघर्ष करत बसलेत, एकमेकांची डोकी फोडत बसलेत. आंबेडकरांचा पराभव करायला कुणी सनातन्यांची आता गरज नाहीये.
त्यांचे वारसदारच त्यांच्या विचारांना, त्यांचे अनुयायीच त्यांच्या विचारांना हरताळ फासतायत. आंबेडकरी जनतेच्या जीवनातला संघर्ष अजून संपलेला नाही आणि 125 वर्षानंतरही महामानव हा आपल्या वारसा आणि अनुयायांविनाच फिरतोय. त्याच्या शिक्षणांचा, त्यांच्या अनुयायांच्या शिक्षणाचा, रोजीरोटीचा प्रश्न सुटलेला नाही. असं असताना इथं प्रॉपर्टीचे वाद चालू आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचा नेमका वारस कोण आणि कसा जपणार हे प्रश्नचिन्ह या कार्यक्रमानंतर देखील अधिक कायम आणि गडद झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत कोणाला ते समजले नाहीत आणि आता 125व्या त्यांच्या जयंती वर्षात त्यांची समाजाला नितांत गरज असताना कुणालाही त्यांना समजून घ्यायचं नाही. आंबेडकरी चळवळीच्या मशाली विझत असताना दलित चळवळीची ही अशी अवस्था पाहून बाबासाहेबांना खरंच नक्की वेदना झाली असतील. ते आज हयात असते तर त्यांनी पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट स्थापन करण्याऐवजी आंबेडकर चळवळ इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट स्थापन केला असता. बघा, विचार करा. कृपया एकत्र या, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष विचारांशी करा, वैयक्तिशी नाही. या चर्चेत सहभागी राहून सौजन्यपूर्ण चर्चा केल्याबद्दल सर्वांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.